दिल्लीमधून सरकार स्थापनेआधी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय। एनडीएच्या नवनिर्वाचित सर्व खासदारांची बैठक आहे। एनडीए बैठकीनंतर भाजप खासदारांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येते। तर नाना पटोले ही आज राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत। अजित पवार खासदारांसोबत अमित शहांची भेट घेणार आहेत। तर नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये आज वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत। एकीकडे आहे एनडीएची बैठक, ज्याच्यामध्ये एनडीए मधील सर्व जे घटक पक्ष आहेत ते चर्चा करणार आहेत आणि त्याचबरोबर फक्त एनडीएच्या या सर्व खासदारांची आणि नेत्यांची बैठक झाल्यानंतर भाजपची एक बैठक होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि त्याच्यामध्ये आता नेमकी काय खलबतं होतात, काय डिसाइड होतं ते बघावं लागेल। तर दुसरीकडे इथं इंडिया आघाडीची सुद्धा बैठक होणार आहे। तर अजित पवारही खासदारांसोबत अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? वेगवेगळ्या घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। लोकसभेचा जो निकाल आहे तो अनपेक्षित लागलेला आहे आणि त्यानंतर इथं राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे। वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसतात आणि आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची ही शक्यता। काय अपडेट्स आहेत त्याविषयीचे? नक्कीच आपण पाहतोय की दिल्लीमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळणार आहे। एनडीएची 11 वाजता बैठक होणार आहे। आपण पाहतोय केंद्रीय सभागृहामध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर भाजपच्या देखील खासदारांची बैठक होणार आहे। एकूणच सगळे खासदार जे आहेत एनडीएचे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की शिवसेनेचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार जे आहेत दिल्लीला रवाना झालेले आहेत। तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यासोबतच सुनील तटकरे हे देखील दिल्लीत दाखल होतील। एकूणच या बैठकीनंतर भाजप खासदारांची बैठक होईल। त्यानंतर आपण पाहतोय की काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक चर्चा ज्या आहेत त्या झाल्या होत्या आणि यांनाच कुठेतरी आपण पाहतोय की दुजोरा मिळताना देखील पाहायला मिळणार आहे। सर्वप्रथम आपण पाहिलं तर अमित शहा यांची भेट जी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेताना पाहायला मिळतील। एकूणच आपण पाहतोय की या भेटीमागे नेमकं राज्यामध्ये किती खाती येणार याकडेच प्रामुख्याने लक्ष लागणार आहे। कारण दुसरीकडे आपण पाहतोय की अजित पवार हे देखील आपल्या काल नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर काही मागणी जी आहे याच खातींसंदर्भात करताना पाहायला मिळतील। कुठेतरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल यांच्या वाटेला कॅबिनेट येण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवण्यात येत आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर शिंदेच्या वाटेला 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद येण्याची शक्यता आहे। तर या सगळ्याच घडामोडी ज्या आहेत त्या आजच्या दिवसाला आपल्याला दिल्लीत होताना पाहायला मिळतील। सोबतच आपण पाहतोय की भाजपच्या खासदारांची देखील एनडीएच्या बैठकीनंतर बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये भाजपच्या वतीनं किती जागांसाठी प्रामुख्याने मागणी करण्यात येते हे देखील पाहावं लागणार आहे। सोबतच आपण पाहतोय की चंद्रबाबू नायडू आणि यासोबतच आपण पाहतोय की नितीश कुमार यांच्या वाटेला महत्त्वाची खाती येणार आहेत आणि एकूणच आपण पाहतोय की या सगळ्या घडामोडीनंतर आज संध्याकाळी काँग्रेसचे प्रमुख नेते जे आहेत ते दिल्लीत जाणार आहेत। राहुल गांधी यांची नाना पटोले भेट घेणार असल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींवरती आपण लक्ष ठेवून राहणारच आहोत। पण प्रामुख्याने एनडीएच्या बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा होते, काय नेमके निर्णय घेतले जातात यासोबतच दावा जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी जो आहे तो 9 तारखेला होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्याच बाबींवरती आपण पाहतोय की आज प्रामुख्याने चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे। निश्चितच मीनाक्षी, असं म्हणता येईल की एकीकडे दावा केला जाईल सत्ता स्थापनेचा, एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे आणि त्याचबरोबर एनडीए सरकारमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत वाटाघाटी ज्या आहेत त्याही आज पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणाला कोणतं मंत्रिपद मिळतं, कोणतं खातं कोणाकडे जातं तेही आज ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।